असताना सावरणारी जोडणारी सोडणारी हे बघा, मला अकोल्याला जायला जमणार नाही. आय एम सॉरी, पण मला इथे खूप कामं आहेत. त्यामुळे मी नाही जाऊ शकत अकोल्याला. आय एम सॉरी. चहा घेणार? हा, तुम्ही बसा, चहा आणते. या शुअर. चहा. हे बघा, मी आता तुम्हाला परत परत तेच परत सांगणार. तुम्ही रेवाच्या लग्नाला येणार होतात हे तुम्ही मला सांगितलं होतं. आता तुम्ही नाही म्हणताय. रेवाच्या लग्नासाठीच आपण हे सगळं करतोय हेही आपलं ठरलं होतं. आता तुम्ही तिथे नाही येणार. मग तिथे सगळे चौकशा करणार, गोंधळ होणार. रेवाची सासू मला 4 प्रश्न विचारणार. मागच्याच त्यांनी मला विचारलं होतं, साखरपुड्याला आले नाहीत, लग्नाला तरी येणार आहेत का? तेव्हा मी हो म्हणाले. आता तुम्ही येणार नाही आहात. त्यांना जरा जरी चाहूल लागली ना की आपलं पटत नाही, तर त्या रेवाचं लग्न मोडतील. त्यामुळे प्लीज या, प्लीज प्लीज या. कमॉन राकेश. हे बघ रेश्मा, मला कळतंय सगळं, पण मला ते शक्य नाहीये. मी नाही येऊ शकत अकोल्याला. राकेश, माझं काय म्हणणं आहे, चल रेवाचं लग्न म्हणून नको येऊस, पण किमान तुझ्या आणि निशाच्या भवितव्यासाठी तरी तू ये. हे बघ, रेवाचं लग्न जितकं सुरळीत पार पडेल तेवढं रेश्माच्या आईवडिलांचं टेन्शन कमी होणार आहे. जर ते टेन्शन मध्ये नसतील तर तुला आणि रेश्माला तुमच्याबद्दल तिच्या आईवडिलांना सांगणं जास्त सोपं जाणार आहे, नाही का? म्हणजेच रेवाचं लग्न जितकं निर्विघ्नपणे पार पडेल तितकं तुमचं भवितव्य सुकर होणार आहे. नाही, म्हणजे मला कळतंय ते, पण मी नाही जाऊ शकत अकोल्याला. माझा प्रॉब्लेम आहे. मी खरंच नाही जाऊ शकत. सॉरी, माझं फायनल झालंय. नाही, त्याला तसं नाही कळणार. काय, तू जर लग्नाला नाही आलास ना तर रेवाच्या सासूला संशय येईल की रेश्माचा नवरा रेश्माच्या सख्ख्या बहिणीच्या लग्नाला का नाही आला. तिला संशय येईल की अरे अच्छा, यांचं पटत नाही की काय. म्हणजे मोठ्या बहिणीचं पटत नाही तर धाकट्या बहिणीचं कसं पटेल? हा, आणि मग गावभर लग्नाला आलेले जे सगळे लोक असतील ना ते या आगीला वारा घालतील. मग बोलणं सुरू होईल, अरे अच्छा, असं कसं? सख्ख्या बहिणीच्या लग्नाला सख्ख्या बहिणीचा नवरा येत नाही म्हणजे काय? हा, बहुतेक ना पटत नसेल त्या दोघांचा आजकाल, काही सांगता येत नाही हो. हा, आणि असंही म्हणायला लागतील, छे बाई, या घरातल्या मुलींचा पायगुणच वाईट आहे. हो ना, बघा ना, घरात गेल्या की त्या घरात काहीतरी वाईटच होतं. आणि मग या सगळ्या गावभर लोकांचं ऐकून रेवाची सासू लग्न मोडायला निघणार. मग रेश्माचे बाबा त्यांच्यासमोर हात जोडणार, नको म्हणणार, पण तरी ते ऐकणार नाहीत. शेवटी रेश्माच्या बाबांची अवस्था अजूनच वाईट होणार. आणि कसं त्यांच्या घरातल्या दोन्ही मुलींची लग्न मोडली, कसे त्यांचे संसार मोडले, ही चर्चा करायला परत हे सगळे गावभरचे लोक मोकळेच. परफेक्ट सिरियलचा प्लॉट दिला की नाही, हा सगळा प्लॉट ही सिरियल आपल्याला तिकडे बघायला मिळणार. नो नो, आय मीन आय एम अग्रीइंग विथ यू, बट ये
गांव वाले क्यों बोलेंगे? मतलब जिनकी शादी है उनकी मर्जी ना, गांव वाले कौन होते इस सब में बोलने वाले यार? ए हॅलो, काय कुठचं बोलताय आपण? ये जो आप बात कर रही है ना, ये सब गांव में होता है. तुम्ही इकडे मुंबईत राहता म्हणून तुम्हाला कळत नाही, पण प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्याचा निर्णय हा समाज घेतो, ती व्यक्ती नाही. इथे मुंबईत राहून आपल्याला वाटतं तसं काही नाहीये, पण ते तसंच असतं. आणि ही वेळ आली ना की भले भले हारतात या वेळेसमोर. रेश्मा, रेश्मा, हे बघ, माझं ऐकून घे. मी हे सगळं मुद्दा म्हणून नाही करत आहे. माझा जेन्युइन प्रॉब्लेम आहे यार. मी आता नाही सांगू शकत तो, पण मी नाही जाऊ शकत अकोल्याला. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. रेश्मा ऐक ना, अरे हवं तर मी फोन करतो केतनच्या आईला. मी फोनवर बोलतो तिच्याशी, मी समजवतो ना त्यांना. हा, काहीतरी सॉर्ट आउट करू ना, काहीतरी सोल्युशन निघेल यातून. निशा, निशा, हवं तर तुम्ही निशाला घेऊन जा ना. निशा येईल तुमच्यासोबत. राकेश यार, व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? पण मी नाही जाणार अकोल्याला. प्लीज, मी हात जोडतो हवं तर तुमच्या. प्लीज. तुमचा मास्क भेटतो का बाजारात? म्हणजे तो बनीचा मास्क भेटतो ना, मी घालतो तसा. तसं राकेशचा असा मास्क भेटतो का? अरे मग निशा ते घालून घेईल ना तिकडं. नाहीतर एक काम करा, तुम्ही आधी बोलून घ्या, मग नंतर बघू काय उकाडा वगैरे पंखा करा. यावेळी तुम्ही काही करा. हवं तर फॅन चालू करा, मला उलट लटकवा किंवा गच्चीवरून सरळ खाली फेकून द्या. मला ते चालेल. पण काही झालं तरी मी अकोल्याला जाणार नाही. हे बघ, आम्ही तुला बोट पण लावणार नाही आहोत, कारण अकोल्यात गेल्यावर तू थोबाडावर पडणारच आहेस. तू हे जे काही वागलायस ना, त्याचा प्रायश्चित्त म्हणून तुझे वडील तुला कंपल्सरी अकोल्यातच राहायला लावतील, रेश्मा बरोबर. तू एका मुलीचं आयुष्य बर्बाद केलंयस हे ऐकल्यानंतर तुझे वडील काय करणार आहे? ते पण तुझे वडील तेवढे स्ट्रिक्ट आहेत, ते मला माहितीये. मी भेटले त्यांना. एक्झॅक्टली तेच ते 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 तेच सांगतोय मी. मला माहितीये ना माझे बाबा कसे. ते असे समोर आले ना की मला नाही, मी नाही येणार. तुम्ही काही करा, तुम्ही काही करा, मी अकोल्याला नाही जाणार. दॅट्स इट, फायनल. मी नाही जाणार अकोल्याला. ठीक आहे, विषय संपला. कोणी यांना आता काहीही बोलणार नाहीये, कळलं ना? त्यांना नाही यायचंय, ते नाही येणार. त्यांचं आयुष्य आहे, त्यांचे निर्णय, त्यांना घेऊ दे. माझ्या बहिणीच्या लग्नासाठी ह्यांची फरफट व्हायला नकोय. हा, तुम्ही काही खाणार? नाही, नको. पण मी अकोल्याला जाणार नाहीये. नाही, नका येऊ तुम्ही, मी खायचं बघते. लिसन राकेश, नो 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 निशा, हे बघ, प्लीज तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करून मी आत्ताच सगळ्यांना सांगितलं मी अकोल्याला जाणार नाहीये काही झालं तरी. सो प्लीज. but at least listen to me यार. See, राकेश, what I'm saying is, अगर हम नहीं जाएंगे ना तो सबको सच बताना भी तो पोस्टपोन होता जाएगा ना. समझ रहे हो तुम? सुजय सही कह रहा था यार. सब लोग कह रहे अगर हम जाएंगे तो चीजें आसान हो जाएंगी. और देखो, जब तक हम नहीं बताएंगे ना सबको सच, तब तक ये ऐसे ही होता रहेगा. बिना शादी के एक साथ छुप छुप के रहना पड़ेगा यार. और मेरे बारे में भी तो सोचो. आई ऑल्सो हैव टू टेल टू माई पेरेंट्स. नो निशा, आय एम सॉरी. माझ्याकडून चुकून झालं ते. आय एम सॉरी. सहा एकसारखे ग्लासेस होते, त्यातला एक फुटला. ग्लास काय नवीन घेता येतो, पण रिलेशनशिप वस्तू असली तरी जीव लागतोच ना. आय एम सॉरी. मी नाही. काय चाललंय? काही मदत करणार आहेस की नाही आशू? चल ना, मदत कर ना. शी बाबा.
कळलं नाही, मी आपोआप लपलो. आई यायची अशी केरसुणी घेऊन मारायची आणि भीती वाटली मला एकदम. ही आली ना तर मी अरे नवीन गाडी घेतलीस का? नाही, माझी नाहीये. मग टेकून का उभायस? म्हणजे आता मी गाडीचाही आधार घ्यायचा नाहीये का? हे नाही. का आलोय आपण? मला जरा बोलायचंय तुझ्याशी. डोंट वरी, आशू नाही येणार इथे. ओके, पण मला नाही बोलायचंय तुमच्याशी. कारण मला कळलेलं आहे हे जे सगळं तुम्ही सगळे मिळून करताय ना, त्याचा अर्थ मला कळलेला आहे. कैवल्य, मी लहान नाही राहिलोय आता. तुला माहितीये का राकेश, हा मला ना लहानपणी मातीत खेळायला खूप आवडायचं. हा, पण माझ्या वडिलांना म्हणजे वसंत कारखानीसांना अजिबात आवडायचं नाही मी मातीत खेळलेलं. दर गुरुवारी मी घरी आल्यावर ते माझी नखं चेक करायचे, हाताची आणि पायाची. हा, बघायचे मातीत खेळलोय का नाही, आणि खेळलो असेल तर शिक्षा, असं ठरलं होतं. एकदा असंच गुरुवारी मी ग्राउंडवरनं घरी आलो होतो, आणि घरी आल्यावर मला लक्षात आलं की बापरे, आज गुरुवार आहे, आज वसंत कारखानीच आपली नखं चेक करणार. पटकन बाथरूम मध्ये गेलो, साबणाने हातपाय धुतले असे पटापटा. हा, मला वाटलं की ओके, आज क्लिअर आहे, आज काही प्रॉब्लेम नाही. आणि जाऊन उभं राहिलो वसंत कारखानीसांसमोर असे हात घेऊन. तर नेमकं ना हे बघ, या नखात अशी थोडीशी माती राहिली होती. ती वसंत कारखानीसांना दिसली आणि कळलं त्यांना मी मातीत खेळून आलो इथे. मग काय, हातावर असे छड्या बसल्या रप्पार रप. खूप हर्ट झालो होतो मी. पळत गेलो बाथरूम मध्ये, स्वतःला बंद करून घेतलं. आणि तेव्हा ना मला आयुष्यात पहिल्यांदा एखादी कविता सुचली. म्हणून आज पण अस्वस्थ वाटलं की जातो बाथरूम मध्ये आणि बंद करून घेतो स्वतःला. सगळे म्हणतात, अरे कैवल्य काय करतोय बाथरूम मध्ये, बाहेर आहे. कोणाला माहिती नाही रे, कोणालाच माहिती नाही की मला काहीतरी सुचत असतं, एखादी कविता वगैरे. किंवा मे बी मला अस्वस्थ वाटतंय म्हणून मी त्या बाथरूम मध्ये. तुला होतं का रे असं कधी? तू तुझ्या वडिलांना खूप घाबरतोस ना? नाही, मी माझ्या वडिलांना का घाबरू? घाबरतोस तू, आणि म्हणूनच तुला अकोल्याला जावं असं वाटत नाही. भीती वाटतेय तुला, कळत नाहीये या सगळ्याशी कसं डील करावं, कारण तिथे ते तुझ्या समोर असतील ना. आणि म्हणून तुझं मन कारण शोधतं, हो ना? कैवल्य, लहानपणी मी एखादी छोटीशी चूक जरी केली ना, किंवा खोटं बोललो, माझ्या बाबांना लगेच कळायचं. माझ्याकडे पाहूनच कळायचं, कसं कोण जाणे पण कळायचं. असंच एकदा मी ट्युशनला दांडी मारून ते पैसे न भरताना सिनेमाला गेलो मित्रांसोबत. घरी आलो, बाबांनी लगेच विचारलं, कुठे गेला होतास, काय लपवतोयस? आणि मी खरं सांगेपर्यंत ते जेवले नाही. एक घास तोंडात टाकला नाही त्याने, की एक ग्लास पाणीही प्यायले नाही. मग मला खरं बोलावंच लागलं. असे ना ते स्वतःलाच त्रास करून घेत असतात. मग ठरवलं, आयुष्यात कधीही बोलायचं नाही. आयुष्यात कधीही खोटं बोललो तर त्यानंतर बाबांच्या समोर जायचं. अरे हो, ते माझी चोरी लगेच पकडतात. खरंच,
म्हणूनच मला भीती वाटते. कारण आता तर मी सतत असा त्यांच्या समोर असणार आहे ना येता जाता. वरून निशा आणि रेश्मा दोघी समोर. मला खरंच कळत नाही हे सगळं मी कसं काय हँडल करणार आहे. त्यांना जर कळलं ना तर ते पुन्हा स्वतःला त्रास करून घेतील. पण शेवटी होणार तेच जे त्यांना हवंय. दॅट्स इट. हो राकेश, मला असं फार आयडियलिस्टिक वगैरे बोलायचं नाहीये, पण हे क्लिअर आहे यार की ज्या गोष्टीची सुरुवात खोटं बोलण्यापासून झाली आहे ना ती खोटं बोलण्यानेच कव्हर करावी लागणार. म्हणजे तू एक खोटं बोललास तर दुसरं खोटं तुला बोलावंच लागणार आहे. तू किती दिवस पळणार त्यांच्यापासून लांब? आणि याचा विचार कर ना की यात निशा आणि रेश्माचं काय होणार आहे? हा, मला सगळ्याचा अंदाज आहे. मला सगळं कळतंय काय बोले. पण आता या क्षणाला या सिच्युएशन मध्ये मी काय करू हे मला कळत नाही. मी ना एकदा मध्ये नेटवर एक ब्लॉग वाचला होता. एका माणसाने स्वतःचा एक्सपिरियन्स लिहिला होता. त्याच्या आयुष्यात खूप प्रॉब्लेम्स चालले होते, पर्सनल लाईफमध्ये, करिअरमध्ये, आणि अनेक वर्ष त्याच्याशी त्याला डीलच करता येत नव्हतं. फ्रस्ट्रेट झाला होता पूर्ण. त्याला असं वाटलं की बास, खूप झालं, आता संपून टाकूया आयुष्य. बाथरूम मध्ये गेला, दार लॉक करून घेतलं आणि आरशात बघितलं स्वतःकडे. खिशातनं बंदूक काढली, ती बरोबर अशी 2 भुवयांच्या मध्ये ठेवली. डिसिजन तर झाला होता ना. मनात 3 काउंट्स घेतले. 1, 2, 3. काही नाही, काहीच झालं नाही. काहीच झालं नाही. नाही, मग एक रक्ताचा एक थेंब पण नाही आला. का? सुपरमॅन का? हट. मग तुझ्या माझ्यासारखा साधा माणूस होता. ओ हा, गन खोटी असणार. हा, नाही रे, गन खरी होती. मग कसं काय? कारण त्याने ती गोळी आरशातल्या त्याच्या प्रतिबिंबाच्या 2 भुवयांच्या मध्ये मारली होती. करेक्ट. म्हणजे आरशातल्या प्रतिबिंबावर गोळी मारली आणि त्यामुळे त्याची प्रतिमा डिस्ट्रॉय झाली. राईट. नाईस नाईस. कळतंय का राकेश? हो. तुझ्या मनातली जी प्रतिमा आहे ना ती संपवायची आहे तुला. स्वतःला संपवायचं नाहीये. बोलणं सोपं आहे काय वल्य, पण फायदा काय? नाही, या सगळ्याचा फायदा काय? कारण शेवटी त्यांना जे हवंय ना तेच होणार, जसं आजपर्यंत होत आलंय. तुला माहितीये काय वल्य, मी माझ्या बाबांशी कम्युनिकेट करू शकत नाही. मी व्यक्त होऊ शकत नाही त्यांच्यापाशी. हे कशाला? भांडण तर लांबची गोष्ट आहे. एखादा माझ्यावर जर ओरडला ना तर प्रतिकार म्हणून मी चढ्या आवाजात त्याच्याशी बोलूही शकत नाही. तेवढंही जमत नाही मला. हा माझा प्रॉब्लेम आहे. मला वरच्या पट्टीत बोलताच येत नाही, कुणावर ओरडताच येत नाही. काय बोलणार आहे मी त्यांच्याशी? का निघूया? नाही, माझ्यावर ओरड. चल ओरड माझ्यावर. नाही. अरे ती प्रतिमा आहे, त्याला गोळी मारायची ना आपल्याला. चल. अरे हो, पण मी तुला संधी देतोय मला ओरडायची. अरे ही काही जागा नव्हे. याच्या आधी कोणालाही हा मान मिळालेला नाहीये. वसंत कारखानीस त्यांना एकट्याला सामान मिळालंय, त्यानंतर डायरेक्ट तू आहेस. ओरड. चल. नाही काय म्हणजे? अरे ओरड ना. ओरड माझ्यावर. चल. ओय, कमन यू कॅन डू बेटर. कमन. ओरड. ट्राय कर. ऐक, हे बेडसर पण. अरे ट्राय कर ना. ओय
काय आता काय पपलू आवाज आला रे. अरे मी मोठ्याने ओरडलो खरंच. फारच पपलू आवाज आला. काय दम नाही का? ओरड ना जोरात. लोक जमा होतील. कमॉन ना राकेश, चल ओरड ना, लोकांना बघू दे. काही फरक नाही पडत. ओरड जोरात. ओय! ओरड 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 ओरड. एवढंच नाही जमत रे तुला. अरे याच्यापेक्षा जास्त नाही, ओरडलो तर तुला लोक नाही जमा जमणार. होतील. तुला जमणार आपल्याला नाही ते. मूर्ख ठरवतील. तू ती भीती कायम राहणार आहे तुझ्या मनात. कसं होणार तुझं? नाही हे बघ माझी भीती गेली. कसं होणार तुझं? माझी कसं भीती काढणार तू गेली. आयुष्य? माझी भीती कसं गेली. मॅनेज करणार आहे सगळं? गगली आता यायची. ऐका रेश्मा, रेश्मा मी अकोल्याला यायला तयार आहे. यस निशा, अब आगे जो होगा सो देखा जाएगा. अब आर या पार.